नमस्कार, मी अंजली तुमचं लाँग व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. तुमच्या काय ज्या इच्छा असतील ना, ते देवाकडे एकच प्रार्थना आहे, ते सगळ्या पूर्ण होतं. सकाळी सकाळी इथे मस्त उठलेले. आईकडे आले का जास्त काम नसतं, काय भाजी बनवायची काय नाही, ते आरामदायक सकाळ होते. आणि इथे आईने तयारी सुरू केलेली, कारण की मला आज निघायचं होतं गुजरातला. ताई लोणचं, मसाला, काही ना काही जे आहे ना ते पॅक करत होते. प्रत्येक घरात असंच असतं, जेव्हा मुलगी येते पुन्हा सासरी जात असते ना, तेव्हा असं आई प्रत्येकाच्या असं काही ना काही बांधून देत असते. तर मी आवरलं होतं, मावनी आवरलेलं आणि स्वराने आई आवरत होते. तर आम्हाला जायचं होतं आज भाजी आणायला. थोडीशी भाजी न्यायची होती. इथं खूप छान भाजी भेटते आणि आज रविवारचा बाजार होता, तो मी सोडणार होते का नाही ना, मग पटकन अशी गावरान भाजी घ्यायला आलो आम्ही. कोथिंबीर, शेपू, काय काय भरपूर छान भाज्या होत्या. तिथे मला माझी मैत्रीण भेटायला आली, स्वप्नाली, आणि तिची मुलगी. तर छान छान अशी भेट झाली. नंतर आईने माऊला कपडे घ्यायला जबरदस्ती दुकानात नेलं. इथे माऊला आई कपडे घेत होती. लहान असलं की बरं असतं, कपडे घेतात. तर माऊल पिशवी घेऊन कपड्याची, नाही ते मासे बघत होती. घरी आल्यानंतर जेवण वगैरे केलं, भांडी घासली आणि आई म्हटली चल तुला ही भाज्या साफ करून देते, म्हणजे तुला जास्त ओझं होणार नाही. प्रत्येक आईला अशीच काळजी असते. आता मी हे एवढं कसं नेणार, म्हणून तिने म्हटली थोडंच का होईना तुझं ओझं कमी होईल, म्हणून सगळ्या भाज्या निवडून घेतल्या. आणि हेच नाही आहे तर मी तिला निवडत होते ना, ते आमच्या छान अशा गप्पा चाललेल्या काय काय असं. तर तिथे भाजी महाग भेटते असं तसं, आणि हे करता करता भाज्या सगळ्या निवडून झाल्या. आणि तिने पुन्हा अजून एक आयडिया लावली का ह्या भाज्या कशा व्यवस्थित जातील प्रवासात 12 तासानंतर. तर छान असं कापडामध्ये बांधून व्यवस्थित असं सगळं बांधून दिलं मला. लहान मुलांना आपण कसं टिफिन बांधून देतो किंवा सगळं करून देतो, तसंच मला माझ्या आईने दिलं. इथे 5 मिनटं होते म्हणून मेहंदी काढली. नंतर रक्षाबंधन देखील करून घेतलं दादाचं. माऊनी आणि मी देखील केलं. इथे भाऊ आणि माऊचा दादा आम्हाला सोडायला आलेला, बसमध्ये बसून दिलं. फार गर्दी होती. नाशिक फाट्याला गेलो, तिथे माऊचे बाबा भेटले आणि आमची बस देखील लवकरच आली. बसलो आम्ही बसमध्ये आणि पुन्हा गुजरातला निघालो. तर जाताना पाऊस, ट्रॅफिक हे देखील होतं. इथे थोड्या वेळ थांबलेलो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला परतीचा नक्की सांगा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये.